सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना मशीनच्या खरेदी घोटाळ्यामध्ये त्यांनी घोटाळा केल्याचा एक मोठा अहवाल जो सरकारच्या अहवालामध्ये उघड झालेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत। दादा, खरं तर पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना शुभम गुप्ता यांचं एक प्रकरण आलेलं आहे। आदिवासी लोकांना ज्या म्हशी द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये दुप्पट पैसे देऊन ते पैसे स्वतःच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप करतो आणि सरकारच्या अहवालात असं उघड होतंय। आपण कशा पद्धतीने बघतो? खरं तर अशा पद्धतीनं आदिवासींच्या अधिकारावर हे हक्कावर हे अतिक्रमण आहे। आदिवासींना आपण मोठ्या प्रयत्नानं त्यांनी एक सामाजिक प्रवाहात यावं म्हणून या योजना सरकार सुरू करतं। एखाद्या साध्या कार्यकर्त्यांनी वगैरे काही केलं तर आपण समजू शकतो, पण मोठ्या अधिकाऱ्याने असं करणं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातो याचा विचार केला पाहिजे आणि या अधिकारावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्या काळातल्या पूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे। अधिकाऱ्यांची खाबुगिरी जी आहे ती सातत्यानं समोर येते, घोटाळे समोर येत आहेत, दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचा वापर केला जात आहे। सरकारतर्फे अजूनपर्यंत त्याच्यावरती कडक अशा कारवाईची कुठल्याही सूचना मिळत नाहीयेत। काय सांगणं असणार सरकारला ते? या सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करूच नाही। त्याला एक 3-4 महिन्यांनी आम्हाला सत्तेवर यावं लागेल, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी होतील। आपण सत्तेत आल्यानंतर सगळे चौकशी सगळे प्रकरण बाहेर 100% होणार, 100% या सगळ्या गोष्टी होणार। सर्वसामान्य माणसासाठी सरकार असलं पाहिजे, मुठभर अधिकाऱ्यांसाठी सरकारने असलं पाहिजे। सरकार कशासाठी? हे कल्याणकारी राज्य आहे, हे काही स्वकल्याणकारी राज्य नाही, जनतेचं कल्याणकारी राज्य आहे। त्या विचारावर आपण चालतच नाही आहे। हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कार्यकाळात जे जे प्रकरणं झालीत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी करतायत। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।